जय शिवराय पोरांनो, मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ. अय भावा, जर तू फर्स्ट इयरला असशील ना, तर हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे. काही जण म्हणते सर आम्ही सेकंड इयर थर्ड इयरला आहोत. तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे, डोंट वरी. कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फर्स्ट इयर टू थर्ड इयर या 3 वर्षात कोणता रोडमॅप तुम्ही फॉलो केला पाहिजे, जेणेकरून IT जॉब तुमच्या हातात असेल, मुठीत असेल. पोरांना हेच कळत नाही. 3 वर्ष फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर किंवा काही जणांचं फोर्थ इयर पण असेल. हे जे ग्रॅज्युएशनचे इयर्स आहेत ना, दीज आर दी गोल्डन इयर्स. खूप महत्त्वाची इयर्स आहेत आपल्या लाईफमधले. कारण करिअर इथंच डिसाईड होतं. ओके. तिथून पुढं काही जण करणारे करतात, पण परत यार होतच नाही. असे खूप सारे एक्झाम्पल आहेत. त्यामुळं कॉलेज लाईफमध्ये पोरांनो कशाप्रकारे तुम्ही तुमचं करिअर सेट करू शकता, या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ओके, चला. सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक आणि जय शिवराय जय शिवराय जय शिवराय कमेंटमध्ये स्पॅम झाला पाहिजे. ओके, ऐका मग. जर भावा तू फर्स्ट इयरला असशील ना, तर भाऊ फर्स्ट इयरला आहेस, IT मध्ये जाण्याचं ड्रीम तू केलंय, ड्रीम आहे तुझं, IT मध्ये जाण्याचं स्वप्न आहे तुझं. त्याच्यासाठी भाऊ सगळ्यात आधी सिंपल असणारी प्रोग्रामिंग लँग्वेज C आणि C++ला सुरुवात कर. सगळ्यात अगोदर C काय आहे, C++ काय आहे, या 2 प्रोग्रामिंग लँग्वेज तुझ्या फर्स्ट इयरमध्ये क्लिअर झाले पाहिजे. प्रोग्रॅमिंग शिकण्याचा माइंडसेट क्लिअर झाला पाहिजे. का शिकायची प्रोग्रॅमिंग, काय असते प्रोग्रॅमिंग, हे फर्स्ट इयरमध्ये क्लिअर झालं पाहिजे. विथ तुझे जे सेमिस्टरचे सब्जेक्ट आहेत ना, ते सुद्धा अभ्यास करत. ओके. नाहीतर असं नाही ते वाऱ्यावर फक्त इकडेच लक्ष, असं अजिबात करायचं नाही. सेमिस्टरचा एकही सब्जेक्ट बॅक पडता कामा नये. पोरांना माझी परत विनंती आहे, तुमचे जर सब्जेक्ट बॅक पडत असतील तर पोरांनो परत लय लोड येतो. माझा तर एक पण पडला नव्हता, ठीक आहे, पण माझ्या मित्रांचे सब्जेक्ट्स बॅक पडले होते. त्यांचं एक्झाम्पल मी देतोय. लोडवरती लोड येतो, परत त्याची वेगळी फीस भरा, परत त्याचा अभ्यास वेगळा करा. राईट, म्हणजे तुम्हालाच लोड येणार आहे. राईट, फर्स्ट सेमिस्टरचे जर सब्जेक्ट 2 बॅक पडले, सेकंड सेमिस्टरला त्याचे 6 आणि हे 2 8 झाले का नाही, परत त्यातले बॅक पडले. अरे लोडवरती लोड येत राहतो आणि परत एक डिमोटिवेशन येतं पोरांना की यार बॅक पडताय सब्जेक्ट बॅक पडणारच नाही जर तुमचं डेडिकेशन तुमच्या अभ्यासाविषयी असेल. आर यू गेटिंग माय पॉईंट? त्यामुळं कॉलेज लाईफमध्ये थोडंसं डेडिकेट राहा. बघा त्या लाईफमध्ये आपण म्हणतो ते जे एज आहे ना, ते थोडंसं भरकटण्याचं एज आहे. आय कॅन ॲग्री विथ दॅट. बट पोरांनो, जर त्या एजमध्ये तुम्ही भरकटलात, पुढं खूप अवघड होणार आहे. खरंच अवघड होणार आहे. कारण खूप सारे एक्झाम्पल मी तुम्हाला दिले इंस्टाग्रामवरती, सुद्धा खूप साऱ्या रील्स आपल्या व्हायरल झाल्या. पोरांना मी तेच सांगतोय, भरकटलात, तिथं चुकलात, आयुष्य चुकतं पोरांनो. त्यामुळे संगत तुमची खूप महत्त्वाची आहे. तुमचं कॉलेज लाईफचे दिवस खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही कशाप्रकारे त्याला इन्व्हेस्ट करताय तुमच्या करिअरमध्ये, हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यामुळे प्रोग्रॅमिंग काय असते त्याची सुरुवात तिथून कर फर्स्ट इयरमध्ये. सेकंड इयरला भाऊ तू एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज पकड, कुठली C++ नंतर जावा किंवा पायथॉनकडे तू जाऊ शकतो. आता मी तुला सांगेल जावाकडे जायचं का पायथॉनकडे जायचं. बघ, दोनला स्कोप आहे बरं का. पहिली गोष्ट, जावा कर जॉब्स आहेत, पायथॉन कर जॉब्स आहेत. कुणी कितीही म्हणून दे जावा केल्यावर जॉब नाही, पायथॉन केल्यावर जॉब आहे, किंवा पायथॉन केल्यावर जॉब आहे, जावा केल्यावर नाही, असं अजिबात नाही आहे. दोन्ही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये स्कोप आहेत. स्टील इन द मार्केट जॉब्स दोन्हीमध्ये आहेत. असं नाही AI आला म्हणून पायथॉनला स्कोप आहे, अजिबात नाही. जावा स्टील इन द मार्केट, आणि तेवढ्याच ताकदीने जावासुद्धा लढतं. म्हणजे जावाची डेव्हलपमेंट कम्युनिटी तेवढ्याच ताकदीने बाई डेव्हलपमेंट चालू आहे. नवीन व्हर्जन्स येत आहेत, नवीन फ्रेमवर्क्स येत आहेत. आर यू गेटिंग माय पॉईंट? त्यामुळं दोन्हीकडे स्कोप आहे. हे तुला डिसाईड करायचं की तुझा इंटरेस्ट कशामध्ये आहे, जावा की पायथॉन. जावा ॲज अ बिगिनर थोडीशी तुला अवघड जाऊ शकते, पण भाई परत करिअर सेट आहे. पायथॉन ॲज अ बिगिनर सिम्पल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. म्हणजे सिंटॅक्स वगैरे खूप सिम्पल आहेत, लगेच तुला समजून येतील. सो यू कॅन चूज पायथॉन ॲज वेल. काहीच प्रॉब्लेम नाही. हे तुझ्यावरती डिपेंड होतं की जावा की पायथॉन. राईट, ॲज पर युअर कन्व्हिनियन्स, ॲज पर युअर अंडरस्टँडिंग, इट इज डिपेंड. ओके. नाही तर जावा करा किंवा पायथॉन करा, देर इज लाईक नो एनी डिफरन्स. कुठलीही करा, जॉब्स आहेत. इंटरेस्ट कशात येतो ते बघ. आवडायली जावा करून टाक, आवडायली पायथॉन करून टाक. आर यू गेटिंग माय पॉईंट? सेकंड इयर तुझं याच्यातच गेलं पाहिजे. भाई प्रोग्रॅमिंग लँग्वेजला स्टार्ट कर, कुठलीही पकड. भाई यूट्यूब आहे. ओके, पेड कोर्स घ्यायची गरज नाही आहे. यूट्यूब आहे, यूट्यूबवरती सगळं आहे भाऊ, सगळं A to Z. अरे आपला चॅनल चेक कर ना आधी आणि जावा, सगळं भेटेल.
A to Z कोर जेव्हापासून ॲडव्हान्स जेव्हापासून स्प्रिंग बूट एव्हरीथिंग स्टार्ट कर. सेकंड इयरपासूनच स्टार्ट कर. तुला रिझल्ट जो दिसेल ना, यू कांट इमॅजिन यार. सेकंड इयर तुझं झालं, थर्ड इयरला आला ना, थर्ड इयरला आल्यानंतर भाऊ तुला आता काय काम करायला सांगतो, कारण तुझं प्लेसमेंट येणार कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये जरी प्लेसमेंट नाही आली, ऑप्शन आहे, पण कॉलेजमध्ये प्लेसमेंट आली तर काय करायचं ते पण सांगतो. कॉलेजमध्ये जर प्लेसमेंट आली भाऊ, तुला ॲप्टिट्यूडची तयारी करायची, तुला कम्युनिकेशनची तयारी करायची, तुला टेक्निकल राऊंडची तयारी करायची, तुला HR राऊंडची तयारी करायची, 4 राऊंडची तुला तयारी करायची. ओके, त्यामुळे ॲप्टिट्यूडसाठी भाई ChatGPT बेस्ट माध्यम आहे. यूज कर ChatGPTचा. ChatGPTला स्वतः विचार, हाऊ आय कॅन यूज ChatGPT टू इम्प्रूव्ह माय सेल्फ इन ॲप्टिट्यूड. आय हॅव ॲन ॲप्टिट्यूड एक्झाम इन माय लाईक कॉलेज प्लेसमेंट, सो हाऊ आय कॅन प्रिपेअर. ChatGPTकडून प्रिपरेशन करून घेऊ शकतो, तो करून घेऊ शकतो भाऊ, एकदा ट्राय कर. ओके, देन कम्युनिकेशन. पोरांनो, कम्युनिकेशन खूप मोठा इश्यू आहे पोरांचा, खूप मोठा इश्यू आहे आपल्या मराठी पोरांचा, आणि त्याच्याविषयी मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, सोल्युशन पण दिलं. इव्हन मी कम्युनिकेशनवर व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही एकदा आपला यूट्यूब चॅनल चेक करा हा, आणि किंवा यूट्यूबला सर्च करा कम्युनिकेशन बाय आदी आणि जेव्हा तुम्हाला व्हिडिओ भेटेल कशा प्रकारे तुम्ही कम्युनिकेशन वाढवू शकता. 3 ट्रिक्स दिल्यात, एकदा जाऊन व्हिडिओ बघा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो तुम्हाला. कम्युनिकेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मेरे दोस्त. कम्युनिकेशनमुळे मी कालच सांगितलेलं शॉर्टमध्ये, एका कॉलेजमध्येच 800 पोरापैकी 600 पोरं एलिमिनेट झाली बिकॉज ऑफ कम्युनिकेशन. त्यांचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग नव्हतं, डायरेक्ट एलिमिनेट. 800 पैकी 600 पोरं खूप मोठा नंबर आहे. 90% स्टुडंट्स आर एलिमिनेट बिकॉज ऑफ कम्युनिकेशन. त्यामुळे पण कम्युनिकेशन इंग्लिशचं लय महत्त्वाचं आहे. काय कसं करायचं त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघा, ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट टेक्निकल राऊंड असतो. टेक्निकल राऊंडसाठी भाऊ थर्ड इयरमध्ये तुला फक्त जावा आणि पायथन पुरतं मर्यादित राहून जमणार नाही. तुला फुल स्टॅक शिकायचं आहे, म्हणजे फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस सगळ्या गोष्टी आल्या. मग फुल स्टॅक जावा कर, नाही तर फुल स्टॅक पायथन कर. दोन्हीपैकी कुठलंही कर, जॉब्स आहेत. थर्ड इयरमध्ये फुल स्टॅक जावाची तयारी करायची, फुल स्टॅक पायथनची तयारी करायची, फ्रंट एंड पण आलं पाहिजे, बॅक एंड पण, डेटाबेस पण. मग आता इथं तो चान्स घेऊ शकतो पेड कोर्सचा. पेड कोर्स घेऊ शकतो, किंवा यूट्यूबवरून करायचे, यूट्यूबवर कर. परिस्थिती नाही यूट्यूबवर कर, परिस्थिती आहे पेड कोर्स कर, कारण तिथून तुला एक्स्ट्रा गोष्टी भेटतील, आणखीन एक्स्ट्रा गोष्टी. ओके, पण पेड कोर्स करत असताना फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे भावा, खूप मोठ्या प्रमाणात. तू जर येत असतील मोठ्या मोठ्या शहरामध्ये आणि म्हणत असेल माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मी कोर्स लावतो आणि दॅट्स इट, झाला मला जॉब लागला, अशी परिस्थिती आजकालची राहिली नाही आहे. खूप साऱ्या ठिकाणी फसवणूक होते. पोराकडून 50-50, 1-1 लाख रुपये फीस घेतली जाते, त्याला उकळली जाते असं म्हणतो आपण मराठी भाषेत, उकळली जाते. आणि पोरांना नॉलेज नाम मात्र दिलं जातं, झिरो नॉलेज, काहीच नाही यार, काहीच येत नाही पोरांना. फक्त फीसच्या नावाखाली काळा बाजार चालू आहे, फक्त बिझनेस चालू आहे. त्यामुळे त्याच्यापासून वाच, त्याच्यापासून सावध राहा. 100 लोकांना विचार कसा आहे काय, सगळ्या गोष्टी व्हेरीफाय कर, देन ओनली यू कॅन एनरोल. डोळं झाकून नको करू यार गोष्टी, ठीक आहे. तर पेड कोर्स तू घेत असतील तर, आता मी म्हणेल यूट्यूब व्हिडिओ मी इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू, बेस्ट ऑप्शन. ओके, पण तुला वाटत असेल नाही ऑफलाईन पाहिजे मला, यू कॅन गो फॉर दॅट, फक्त व्हेरिफिकेशन कर, ठीक आहे. मग आणखीन काय गोष्टी करायच्या तुला. थर्ड इयरमध्ये तुला तुझी स्वतःचं रिझ्यूम प्रॉपर बनवायचं आहे. कोणाकडे रिझ्यूमच नसतो, इव्हन थर्ड इयर होतं तरी पण रिझ्यूम नसतो. मला हे समजत नाही का नसतो. तुम्हाला कोण सांगत नाही आहे का, हा पण एक प्रॉब्लेम असू शकतो. तुम्हाला सांगितलंच नाही रिझ्यूम बनवा, तुम्ही कसा बनवणार, राईट. सो प्लीज फॉलो करा, यूट्यूब चेक करा, खूप लोक तुम्हाला गाईड करायला बसले आहेत, राईट. यू कॅन जस्ट फॉलो. रिझ्यूम बनवा पूर्ण. थर्ड इयरला आहात ना, रिझ्यूम बनवा. कसा बनवायचा त्याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवला आहे मी, आणखीन एखादा मी व्हिडिओ बनवला आहे मी, त्याच्यावरती चेक करा एकदा. यूट्यूबवरती टाकलं ना किती कसा रिझ्यूम बनवा, हजारो व्हिडिओ भेटतील. ChatGPTवर टाकलं हाऊ आय कॅन लाईक मेक माय रिझ्यूम, हजारो तुम्हाला प्रॉम्प्ट सांगेल, तो काय काय करायचं, कसं करायचं, सगळं सांगेल. फक्त करा, रिझ्यूम बनवा. रिझ्यूममध्ये स्किल्स मेन्शन करा, स्किल्स शिका अगोदर. म्हणलं तुम्हाला फर्स्ट इयरपासूनही शिकायला चालू करायचं, मग तुम्ही मेन्शन करू शकता. थर्ड इयर झाल्या जॉब, झाल्या जॉब, गरजच नाही पुढं काय करायची. लिंक्डइनचा अकाउंट बनवा, लिंक्डइनवरती कनेक्शन्स बनवायला सुरू करा. कसे बनवायचे मी व्हिडिओ बनवला आहे, तो लिंक्डइनचा एक व्हिडिओ तर जाऊन बघा यार, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. एकदम पॉवरफुल व्हिडिओ, जॉब फिक्स आहे. कनेक्शन बनवा, लोकांना कनेक्ट करा. लिंक्डइन प्रॉपर तुमचं पाहिजे. कॉलेजमध्ये प्लेसमेंट जरी नाही झाली, कॉलेजमध्ये कंपनी नाही आली तरी ऑफ कॅम्पस ट्राय करा लिंक्डइनचा यूज करून. डेफिनेटली भाई यू कॅन क्रॅक युअर जॉब. आर यू गेटिंग माय पॉईंट.
तर फर्स्ट इयर टू थर्ड इयरपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी भावा फॉलो कर आणि रिझल्ट काय ते तुम्हाला सांग. या व्हिडिओच्या खाली कमेंट कर. तू आता फर्स्ट इयरला असेल, थर्ड इयरला जॉब लागल्यानंतर येऊन कमेंट कर किंवा आता कमेंट कर की आय एम वेटिंग फॉर माय रिझल्ट. भाऊ तू थर्ड इयरला आल्यानंतर आपला व्हिडिओ बघ अँड लाईक प्राऊड फील करशील. यू आर फॉलोइंग दिस वे अँड यू गॉट द जॉब. डेफिनेटली सक्सेस भेटेल. कारण सी आपण म्हणतोच ना, एखादी गोष्ट शक्य नसेल तर आपण काय म्हणतो, अशक्य हे शक्य करतील स्वामी. सिंपल. अशक्य असणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य होतात. फक्त मेहनतीची जोड त्याला पाहिजे. मेहनतीची जोड पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे, इमानदारी पाहिजे. एव्हरीथिंग विल बी पॉसिबल इन दिस वर्ल्ड. लेट्स कंटिन्यू युअर वर्क. ओके, करा बरोबर. काही डाऊट आला, काही गायडन्स लागला, डेफिनेटली रीच करा मला. माझा नंबर वगैरे तुम्हाला भेटून जाईल अबाउट सेक्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे, मी भेटतो तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय जय जाऊ, जय शिवराय.